Good morning, student. Today we are going to study Science and Technology, Part First, Chapter number 3, Chemical Reactions and Equations. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 3 रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे हे प्रकरण अभ्यासणार आहोत. In this chapter, point can you recall chemical reactions and table number 3.1 these points are dropped. या प्रकरणातील थोडे आठवा रासायनिक अभिक्रिया आणि तक्ता क्रमांक 3.1 हे पॉईंट अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. आज आपण प्रथम करून पहा हे काही प्रयोग दिलेले आहेत. या प्रयोगाचा अभ्यास करून आपण प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. फर्स्ट स्टडी सम प्रॅक्टिकल्स पॉइंट ट्राय दिस. वी स्टडी स्टार्ट फर्स्ट पॉइंट apparatus. Name of apparatus: thermometer, evaporating dish, tripod stand, funnel, Bunsen burner, etc. या प्रयोगासाठी जे साहित्य लागणार आहे त्यांची नावे अशी आहेत: तापमापी, बाष्पन पात्र, तिवई, नरसाळे, परीक्षण नळ्या, बन्सन बर्नर इत्यादी. नेम ऑफ केमिकल्स: लाइमस्टोन पावडर, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराइड, पोटॅशियम क्रोमेट, झिंक डस्ट, सोडियम कार्बोनेट, थॅलिक अनहायड्राइड. या प्रयोगासाठी लागणारे रासायनिक पदार्थ असे आहेत: चुनखडीचे चूर्ण, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराइड, पोटॅशियम क्रोमेट, जस्ताची पूड, सोडियम कार्बोनेट, थॅलिक अनहायड्राइड इत्यादी. देन प्रोसिजर: कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज 1 to 5 ॲज गिवन बिलो. Read and record the temperatures in the activities 2 to 4. खाली दिल्याप्रमाणे 1 ते 5 ह्या कृती करा. त्यापैकी कृती 2 ते 4 मध्ये तापमापीच्या साहाय्याने तापमान मोजून त्याची नोंद करा. फर्स्ट, टेक ए स्पूनफुल ऑफ लाइमस्टोन पावडर इन एन evaporating dish. Heat it strongly on a high flame. First activity is take a spoonful of limestone powder in an evaporating dish. Heat it strongly on a high blue flame. बाष्परोषित द्या. Second activity is add zinc dust into the copper sulfate solution. कॉपर सल्फेटच्या द्रावणात जस्ताची पूड घाला. Third activity is add potassium chromate solution to barium sulfate solution. बेरियम सल्फेटच्या द्रावणात पोटॅशियम क्रोमेटचे द्रावण घाला. ॲक्टिव्हिटी 4, ॲड सोडियम कार्बोनेट सोल्युशन टू द कॅल्शियम क्लोराईड सोल्युशन. कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणात सोडियम कार्बोनेटचे द्रावण घाला. टेक थॅलिक अनहायड्राइड इन द evaporating डिश. एका बाष्पपात्रामध्ये थॅलिक अनहायड्राइड घ्या. क्लोज द एंड ऑफ द स्टेम ऑफ ए फनेल विथ ए कॉटन प्लग. त्या नळसाच्या नळीचे तोंड कापसाने बंद करा. देन कीप दिस फनेल इन्व्हर्टेड ऑन द evaporating डिश. त्यानंतर हे नळसाळे बाष्पपात्रावर उपडी ठेवा. हीट द evaporating डिश ऑन ए ट्रिपॉड स्टँड स्लोली ऑन ए लो फ्लेम. आता बाष्पपात्राला तिवईवर लहान निळ्या ज्योतीने मंद उष्णता द्या. व्हॉट डिड यू ऑब्झर्व इन द फनेल ड्युरिंग ए हिटिंग. उष्णता देत असताना तुम्हाला नळशाच्या आतमध्ये काय दिसले. ऑल दिस ॲक्टिव्हिटीज. फर्स्ट स्टडी ॲक्टिव्हिटी नंबर 1. इन दिस ॲक्टिव्हिटी when take a spoonful of limestone powder in an evaporating dish
and heat it strongly on a high blue flame. In this reaction, CO2 means carbon dioxide gas is evolved and calcium oxide are formed. आपण पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे, पहिल्या कृतीमध्ये बाष्पनपत्रामध्ये चमचाभर चुनखडी घेणार आहोत आणि त्याला मोठ्या निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता देणार आहोत. या अभिक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो आणि कॅल्शियम ऑक्साईडची भुकटी मिळते. इन सेकंड ॲक्टिव्हिटी, वेन add zinc dust into the copper sulfate solution. In this reaction, we observe a colorless solution of zinc sulfate is formed. दुसरी जी अभिक्रिया आहे, कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये जेव्हा आपण जस्ताची पूड घालणार आहे तेव्हा या अभिक्रियेमध्ये आपल्याला रंगहीन असे झिंक सल्फेटचे द्रावण मिळणार आहे. देन ॲक्टिव्हिटी 3, ॲड पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन टू बेरियम सल्फेट सोल्युशन. म्हणजे कृती क्रमांक 3, बेरियम सल्फेटच्या द्रावणात पोटॅशियम क्रोमेटचे द्रावण आपण घालणार आहे. तेव्हा या अभिक्रियेमध्ये बेरियम क्रोमेटचा पिवळा अवक्षेप तयार झालेला दिसून येईल. वी ऑब्झर्व येलो पीपीटी ऑफ बेरियम क्रोमेट इज फॉर्मड with a evaporating heat. Activity 4, add sodium carbonate solution to the calcium chloride solution. In this reaction, we observed a white PPT, means white precipitate of calcium carbonate is formed and heat is evolved. कृती क्रमांक 4, कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणात जेव्हा आपण सोडियम कार्बोनेटचे द्रावण घालणार आहे तेव्हा या अभिक्रियेमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचा पांढरा अवक्षेप तयार झालेला आपल्याला दिसेल. ॲक्टिव्हिटी 5, कृती क्रमांक 5मध्ये बाष्पनपत्रामध्ये आपण थॅलिक अनहायड्राइड घेणार आहे आणि त्या बाष्पनपत्रावर नरसाळ उपडे ठेवणार आहे. आणि जेव्हा आपण त्या बाष्पनपत्राला आपण उष्णता देऊ त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळेल की थॅलिक अनहायड्राइडचे संपलन होते. उपकरण ज्याला थंड होते तेव्हा थॅलिक अनहायड्राइडच्या वाफेचे संगणन होऊन आत थॅलिक अनहायड्राइडचे कण जमा झालेले आपल्याला दिसतील. अकॉर्डिंग टू ॲक्टिव्हिटी 1 to 5, नाउ स्टडी व्हॉट इज केमिकल रिॲक्शन. अ फिजिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन द पॅरामीटर्स सच ॲज टेम्परेचर, प्रेशर. तापमान, दाब यांच्यासारखे परिमापी बदलल्यामुळे भौतिक बदल घडतो. ऑफन ए फिजिकल चेंज इन रिव्हर्सिबल. बऱ्याच वेळेला भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो, म्हणजे पुन्हा पुन्हा घडणार असतो. द कॉम्पोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स द सेम इन ए फिजिकल चेंज. भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन आहे तसेच राहते. मॅटर म्हणजे संघटन. फॉर एक्झाम्पल, आईस इज ट्रान्सफॉर्म इंटू वॉटर ऑन हिटिंग and water is transformed into ice on cooling. उदाहरणार्थ, बर्फ तापवल्यावर त्याचे पाण्यात रूपांतर होते व पाणी थंड केल्यावर त्याचे बर्फात रूपांतर होते. ऑन द कंट्री, या उलट, इफ द कॉम्पोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग अ प्रोसेस देन इट इज कॉल्ड अ केमिकल चेंज. याच्या उलट एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलले तर त्याला रासायनिक बदल म्हणतात. When we call a particular process or phenomenon as a chemical change, some chemical reactions are taking place in the concerned matter. जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल आहे असे आपण म्हणतो तेव्हा संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया घडतात. व्हॉट इज केमिकल रिॲक्शन? व्हॉट इज केमिकल रिॲक्शन? रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? A chemical reaction is a process in which some substances undergo bond breaking and are transformed into new substances by formation of new bonds. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थांमधील रासायनिक बंधांचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थांचे रूपांतर नवीन पदार्थांमध्ये होते. The substances
taking part in a chemical reaction are called reactants. What is reactants? Reactants म्हणजे अभिक्रियाकारक. अभिक्रियाकारक कोणाला म्हणतात? जे पदार्थ बंद विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभाग होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात. Whereas the substances formed as a result of a chemical reaction by formation of new bonds are called products. Products म्हणजे उत्पादिते. उत्पादिते कोणाला म्हणतात? तर अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादिते म्हणतात. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस बाय कंबशन ऑफ कोल इन एअर इज अ केमिकल रिॲक्शन. तर उदाहरणार्थ कोळशाचे हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. इन दिस रिॲक्शन कोल म्हणजे कोळसा आणि कोळशामध्ये कार्बन हा घटक असतो. अँड ऑक्सिजन फ्रॉम एअर, ऑक्सिजन म्हणजेच हवा, अदर रिॲक्टंट्स हे अभिक्रियाकारक आहेत. व्हाईल कार्बन डायऑक्साईड इज द प्रॉडक्ट. या अभिक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित आहे. अ केमिकल रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग ए केमिकल इक्वेशन. ही जी रासायनिक अभिक्रिया दर्शवण्यासाठी रासायनिक समीकरण लिहिले जाते. फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस by combustion of coal in air is a chemical reaction. In this reaction, coal and oxygen are the reactants, while carbon dioxide is the product. A chemical reaction is represented by writing a chemical equation. जेव्हा आपण हवेमध्ये कोळसा जाळतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. ही अभिक्रिया आपण या पद्धतीने लिहिणार आहे. C+O2 गिव्ह राईज टू CO2. या समीकरणामध्ये, या अभिक्रियेमध्ये कार्बन आणि ऑक्सिजन ही अभिक्रियाकारक आहेत. तर तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू CO2 हे उत्पादित आहे. मीन्स C and O2 आर रिॲक्टंट्स अँड CO2 इज प्रोडक्ट्स. नाव स्टडी नेक्स्ट पॉईंट केमिकल इक्वेशन्स. पुढचा पॉईंट रासायनिक समीकरणे. लेट अस फर्स्ट लुक ॲट अ केमिकल रिॲक्शन. प्रथम आपण एक रासायनिक अभिक्रिया पाहू. इन द ॲक्टिव्हिटी 2 अ कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट फॉर्म्युला ZnSO4 is formed on addition of zinc dust to the blue solution of copper sulfate formula CuSO4. This chemical reaction can be written in brief as follows. कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. ही अभिक्रिया आपण थोडक्यात अशी लिहिणार आहे. ॲक्वेसियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट गिव्ह राईज टू ॲक्वेसियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट प्लस कॉपर. ही अभिक्रिया आपण कॉपर सल्फेट अधिक जस्ताची पूड भुकटी यांच्या रासायनिक अभिक्रियेतून झिंक सल्फेटचे जलीय द्रावण आणि तांबे तयार होते. दिस सिम्पल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिॲक्शन इन अ वर्ड इज कॉल्ड अ वर्ड इक्वेशन. ही अशा प्रकारे शब्दांच्या स्वरूपात केलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या साध्या मांडणीला शाब्दिक समीकरण असे म्हणतात. अ वर्ड इक्वेशन कॅन बी रिटर्न इन अ फर्दर कंडेन्स्ड फॉर्म बाय युझिंग केमिकल फॉर्म्युले ॲज फॉलोज. अशा प्रकारे हेच शाब्दिक समीकरण अजूनही आपल्याला संक्षिप्त स्वरूपात रासायनिक सूत्रांचा वापर करून देखील पुढील प्रमाणे लिहिता येते. CuSO4 प्लस Zn गिव्ह राईज टू ZnSO4 प्लस Cu. द रिप्रेझेंटेशन ऑफ ए केमिकल रिॲक्शन इन ए कंडेन्स्ड फॉर्म युझिंग केमिकल फॉर्म्युले इज कॉल्ड ॲज द केमिकल इक्वेशन. What is meant by chemical equation? The representation of a chemical reaction in a condensed form using chemical formulae is called as the chemical equation. रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या
संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात. इन द अबव इक्वेशन कॉपर सल्फेट अँड झिंक आर द रिॲक्टर्स. यावरील समीकरणामध्ये कॉपर सल्फेट आणि झेडेन झिंक हे अभिक्रियाकारक आहेत. दे रिॲक्ट विथ इच अदर टू फॉर्म कॉपर पार्टिकल्स अँड ए सोल्युशन ऑफ द कलरलेस झिंक सल्फेट ॲज अ प्रॉडक्ट्स हॅविंग टोटली डिफरंट प्रॉपर्टीज. या अभिक्रियेतून झिंक सल्फेटचं द्रावण तयार होतं आणि तांब्याचे कण तयार होतात. हे झिंक सल्फेट आणि तांबे हे उत्पादक आहेत. या उत्पादकांचे गुणधर्म हे पूर्णपणे या अभिकारकांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. द आयनिक बॉन्ड इन द रिॲक्शन CuSO4 ब्रेक्स अँड द आयनिक बॉन्ड इन द प्रॉडक्ट ZnSO4 इज फॉर्म्ड ड्युरिंग द रिॲक्शन. या अभिक्रियाकारकामधील आयनिक बंधांचं विभाजन होतं आणि ZnSO4 ह्या उत्पादनातील आयनिक बंध अभिक्रिया होताना तयार होतो. म्हणजे या CuSO4मधील जुना आयनिक बंध तुटतो आणि ZnSO4मध्ये नवीन आयनिक बंध तयार होऊन झिंक सल्फेट आणि Cu हे नवीन पदार्थ तयार होतात. नाव स्टडी रायटिंग अ केमिकल इक्वेशन. रासायनिक समीकरणांचे लेखन. लेट अस नाव सी द कन्व्हेन्शन्स फॉलोड व्हाईल रायटिंग अ केमिकल इक्वेशन. रासायनिक समीकरणांचे लेखन करताना पाळण्यात येणारे संकेत आता पाहू. फर्स्ट स्टेप. इन a chemical equation the reactants are written on the left hand side while the products on the right hand side. An arrow heading towards the product is drawn in between them. This arrow indicates the direction of the reaction. रासायनिक समीकरण लिहित असताना काही पायऱ्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ह्या पायऱ्या समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. फर्स्ट वी टेक वन इक्वेशन. अ कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट इज फॉर्म्ड ऑन ॲडिशन ऑफ झिंक डस्ट टू द सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. दिस केमिकल रिॲक्शन कॅन बी रिटन ॲज फॉलो. निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. ही रासायनिक अभिक्रिया पुढीलप्रमाणे मांडता येते. पहिली पायरी. फर्स्ट स्टेप. इन केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट हँड साईड. या अभिक्रियेमध्ये या दिलेल्या अभिक्रियामध्ये आपल्याला प्रथम अभिक्रियाकारक कोणते आहेत आणि उत्पादित कोणते आहेत हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. या अभिक्रियेमध्ये झिंक सल्फेट is a product and zinc dust and copper sulfate these are reactants. या अभिक्रियेमध्ये झिंक सल्फेटचे द्रावण हे उत्पाद्य आहे आणि जस्ताची पूड आणि कॉपर सल्फेट हे अभिक्रियाकारक आहेत. पहिल्या प्रमाणे रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला आणि उत्पाद्य उजव्या बाजूला लिहावे. या पायरीप्रमाणे प्रथम आपण कॉपर सल्फेट CuSO4 आणि जस्त ही डाव्या बाजूला लिहिलेत. उत्पाद्य ही उजव्या बाजूला लिहावेत. म्हणजे झिंक सल्फेट आणि Cu ही उत्पाद्य आहेत ते उजव्या बाजूला लिहिले. स्टेप सेकंड. ॲन ॲरो हेडिंग टुवर्ड्स द प्रॉडक्ट. अभिक्रियाकारकापासून उत्पादनाच्या दिशेने जाणारा बाण काढावा. हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो. या बाणाचा अर्थ असा आहे की या अभिक्रियाकारकामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन ZnSO4 आणि Cu ही उत्पादित तयार झालेली आहेत.
The step second, if the reactants or products are two or more, they are linked with a plus sign in between them. जर दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादे असतील तर त्यांच्यामध्ये अधिक या चिन्हाचा वापर करतात. या ठिकाणी कॉपर सल्फेट आणि झेडेन ही दोन अभिक्रियाकारक आहेत आणि ZnSO4 आणि Cu ही दोन उत्पादे आहेत म्हणून या दोन्हींच्या मध्ये अधिक चिन्हांचा वापर करावा. पायरी क्रमांक 3, to make the chemical equation more informative, the physical states of the reactants are indicated in the equation. रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रियाकारक आणि उत्पादे यांच्या भौतिक अवस्था समीकरणामध्ये नमूद कराव्यात. Their gases, liquid and solid states are indicated by writing the letters G, L and S. जर अभिक्रियाकारके किंवा उत्पादे वायुरूप, द्रवरूप व स्थायूरूप अवस्थेमध्ये असतील तर वायुरूपसाठी स्मॉल g चिन्हाचा वापर करावा किंवा द्रव लिक्विड जर अभिक्रियाकारक किंवा उत्पादे द्रव अवस्थेत असतील तर स्मॉल या चिन्हाचा वापर करावा किंवा अभिक्रियाकारक आणि उत्पादे स्थायू अवस्थेत असतील स्मॉल या चिन्हाचा वापर करावा आणि ही चिन्हे ब्रॅकेटमध्ये लिहावीत, कंसामध्ये लिहा. Moreover, if the product is gaseous, instead of G, it can be indicated by an arrow pointing upwards. जर पदार्थ वायू अवस्थेत असतील तर Gच्या ऐवजी तुम्ही उभा बाण देखील दाखवू शकता. If the product formed is arrow pointing downwards, if the product formed is insoluble solid in the form of a precipitate, then instead of yes it can be indicated by an arrow pointing downwards. जर उत्पादे वायुरूप असेल तर जी ज्याची वरचा बाण दाखवावा. उत्पादित अविद्राव्य स्थायूरूपात तयार झाले असेल म्हणजेच आवश्यक रूपात तयार झाले असतील तर यच्या ऐवजी उलटा बाण दाखवावा, खाली दिशा दाखवणाऱ्या बाणाने दर्शवावा. जर अभिक्रियाकारके आणि उत्पादे पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील तर अशांना जलीय द्रावण म्हणतात व त्याच्यापुढे एकही अक्षरे कंसात येऊन त्यांची जलीय द्रावणाची अवस्था दर्शवतात. When reactants and products are in the form of solution in water, they are said to be present in aqueous solution state. म्हणजे अभिक्रियाकारक उत्पादे जर पाण्यामध्ये विरघळले असतील तर त्यांची अवस्था ही ॲक्वेसियस AQ या चिन्हाने दाखवली जाते. This state is indicated by putting the letters AQ in brackets after this formula. Thus the equation 2 is rewritten as equation 3 shown below. वर आपण समीकरण घेतलेलं आहे. समीकरण 2चे आपण पुनर्लेखन समीकरण 3 या स्वरूपात पुढील प्रमाणे होते. CuSO4 AQ अधिक ZnS ZnSO4 AQ प्लस CuS. कॉपर सल्फेट हे जलीय द्रावण आहे म्हणून आपण कंसामध्ये AQ लिहिलं आहे. जस्ताची पूड ही स्थायू अवस्थेमध्ये तयार होते म्हणून कंसामध्ये यस लिहिलं. झिंक सल्फेटचे जलीय द्रावण तयार होतं म्हणून कंसामध्ये AQ लिहिले आणि तांब्याचे कण स्थायू अवस्थेत तयार होतात म्हणून कंसामध्ये यस हे चिन्ह लिहिले. पायरी क्रमांक 4, when heat is to be given from outside to bring about a reaction, it is indicated by the sign written above the arrow that indicates the direction of the reaction.
For example, the reaction in which slaked lime is formed on heating limestone is written as follows. जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा ते अभिक्रियादर्शक बाणाच्या वर या पद्धतीने चिन्ह काढून दर्शवतात. उदाहरणार्थ चुनखडी तापवल्यावर चुनखडी तयार होते. ही अभिक्रिया खालीलप्रमाणे होतात. चुनखडी फॉर्म्युला CaCO3. चुनखडी तापवल्यावर चुनखडी स्थायू अवस्थेत असते. कंसामध्ये यस. चुनखडीला उष्णता दिली, तापवली, हे तापवण्याचं चिन्ह आहे. CaO कॅल्शियम ऑक्साईड स्थायू रूपामध्ये तयार होते म्हणून कंसामध्ये यस. अधिक या अभिक्रियेतून कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो CO2. तुम्ही G लिहा किंवा प्रभावान दाखवा. Similarly, the fact that heat is released during the reaction between the aqueous solution of copper sulfate and zinc dust is indicated as follows. तसेच कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण व जस्ताची पूड यांच्यात अभिक्रिया होताना उष्णता बाहेर पडते. हे समीकरण खालीलप्रमाणे दर्शवतात. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण CuSO4 जलीय द्रावण म्हणून AQ अधिक जस्ताची पूड Zn यस ZnSO4 AQ अधिक Cu यस प्लस हीट. प्लस हीट म्हणजे या रासायनिक अभिक्रियेतून उष्णता बाहेर पडते म्हणून प्लस हीट. Step 5. It is necessary to fulfill certain conditions like specific temperature, pressure, catalyst, etc. to bring about some reactions. These conditions are indicated below or above the arrow indicating the direction of the reaction. For example, the reaction of a vegetable oil takes place at the temperature of 60 degrees Celsius with hydrogen gas in presence of the nickel catalyst and is written as follows. काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. अशा अटी अभिक्रिया दर्शक बाणाच्या खाली किंवा वर दर्शवतात. उदाहरणार्थ वनस्पती तेलाची 60 अंश सेल्सिअस तापमानाला उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होते. हे समीकरण पुढीलप्रमाणे लिहितात. व्हेजिटेबल ऑइल हे द्रव अवस्थेमध्ये असते म्हणून कंसामध्ये यल. याची हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया. हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया H2G 60 अंश सेल्सिअस तापमानाला ही अभिक्रिया घडवली जाते आणि ही अभिक्रिया घडवण्यासाठी निकेल हे उत्प्रेरक वापरले जाते. निकेल कॅटलिस्ट. याच्यातून वनस्पती तूप तयार होते. तूप हे स्थायू अवस्थेमध्ये असते म्हणून यस. व्हेजिटेबल ऑइल. Step number 6. Special information or names of reactants or products are written below their formulae. For example, copper on reaction with concentrated nitric acid gives reddish colored poisonous nitrogen dioxide gas. अभिक्रियाकारकाविषयी किंवा उत्पत्त्याविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहितात. उदाहरणार्थ तांब्याची सहज नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार होतो. CuS प्लस 4HNO3 CuNO3 twice plus 2NO2
प्लस 2H2O. तांब्याची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार होतो. तर नायट्रिक ॲसिड हे सहत आहे ही विशेष माहिती त्या सूत्राच्या खाली लिहायची. कॉन्सन्ट्रेटेड. However, on reaction with dilute nitric acid, the product formed is nitric oxide gas. 3Cu plus 8HNO3 aqueous. आता हे विरल आम्ल आहे आणि आम्लाच्या खाली विशेष माहिती राहायची. डायल्यूट 3Cu NO3 twice plus 2NO plus 4H2. Plus 4H2.